आवाज महाराष्ट्राच्यामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतो आहोत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर झालेला हल्ला आणि एकूण कुठली आव्हानं आहेत आपल्यासमोर, हे असं का घडतं, वारंवार घडतंय. दाभोळकरांवर हल्ला झाला, नंतर आता कॉम्रेड पानसरेंवर झाला. आणि ब्रेकवर जाण्यापूर्वी काही मुद्दे प्राध्यापिका वर्षा भोसलेंनी उपस्थित केले. त्यांचं म्हणणं असं आहे की भारतीय जनता पक्षाचं राजकारण हे सर्वसमावेशकतेचं राजकारण आहे, धर्मांधतेचं राजकारण भाजपनं कधीच केलं नाही. याच्या उलट काँग्रेसनं मात्र ते सातत्यानं केलं. शेवटी मुद्दा असा आहे की या प्रकारच्या गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा ब्लेम गेम आपल्याला करायचा नाही, पण मुळामध्ये याचा सगळ्याचा संबंध हा एकूण राजकीय व्यवस्थेशी, एकूण समाजकारणाशी असल्यामुळे त्या मुद्द्यांवर चर्चा करणं आवश्यकच आहे. नीला लिमे आपल्यासोबत आहेत. नीला लिमे भारतीय काँग्रेसच्या प्रवक्त्या आहेत आणि नीला लिमे आत्ता प्राध्यापिका वर्षा भोसलेंनी जी भूमिका मांडली भाजपच्या एकूण राजकारणाच्या अनुषंगानं आणि काँग्रेसच्या राजकारणाच्या अनुषंगानं, तुम्ही काँग्रेसमध्ये इतक्या वर्षांपासून आहात, काँग्रेसचं एकूण काय प्रकारे व्यक्तिमत्व आहे, काय विचारसरणी आहे, त्याच्या अनुषंगानं कायम मांडणी करत असता. आत्ता या प्रकारचे जे हल्ले होत आहेत त्याचा संबंध राजकारणाशी आहे का, काय वाटतं तुम्हाला? सर्वप्रथम आपल्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून हा जो खुनी आणि भ्याड हल्ला झाला आहे त्याचा मी काँग्रेस पक्षातर्फे निषेध करते. आपण हे म्हणालाच की सुन्न झालेला आहे महाराष्ट्र आणि खरोखर खरी परिस्थिती आहे. वर्षाताई आता काय म्हणाल्या याच्याबद्दल मी नंतर बोलेन, पण प्रथम हे सांगायला पाहिजे की माझ्या वयापर्यंत जे आता 40-50शीतले लोक आहेत त्यांनीसुद्धा कॉम्रेड गोविंद पानसरेंना सातत्याने ऐकत आलेले आहेत. ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात होते, पण फक्त तिथेच त्याच पक्षात नव्हे तर महाराष्ट्रभर सामाजिक आणि राजकीय चळवळीत निष्ठेने काम करणारा कार्यकर्ता या रीतीने त्यांची ओळख आहे. त्यांच्या इतिहासात मी जात नाही, पण गोवा मुक्ती आंदोलन असेल, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असेल, हे सगळं त्यांनी स्वतः अनुभवलं होतं. अशा ह्या व्यक्तीला की त्याची निष्ठा वादातीत आहे, त्या व्यक्तीला मारण्यामागे काय हेतू असेल आणि तिथे आपण थबकतो. मग ते नरेंद्र दाभोळकरजी असतील किंवा कॉम्रेड पानसरे असतील, मला असं वाटतं हा दोन विचारातला झगडा आहे. तो केवळ पक्षाच्या पलीकडे आहे. मी असं मानते की एका बाजूला हुकुमशाही आहे, एका बाजूला लोकशाही आहे, एका बाजूला झोटिंगशाही आहे, दुसऱ्या बाजूला सहिष्णुता आहे. मला असं वाटतं ह्या विचारातल्या झगड्यातले जे अनेक बळी आपल्या देशात आणि जगभर गेलेले आहेत त्यातला एक बळी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर होते आणि आत्ता जे मृत्यूशी झुंजत आहेत ते कॉम्रेड पानसरे हा आत्ता ते झुंजत आहेत त्यांच्याशी. मला असं वाटतं वर्षाताई जे म्हणतात ते अत्यंत संकुचित आणि मर्यादित राजकारणाचा भाग आहे. धर्मांध कोण आहे वर्षाताई? मला असं वाटतं की पूर्ण जगाने नाही देशाने हे पाहिलेलं आहे, आपल्या देशात आणि जगात हे माहिती आहे की गुजरातमधला नरसंहार हा कोणी केला, तेव्हा कोण होता मुख्यमंत्री, बाबरी मशिदीमध्ये कोणता विचार होता की ज्याच्यामुळे बाबरी मस्जिद पडली. मला वाटतं हा विषय वेगळा आहे, पण केवळ धर्मांधता जणू काय काँग्रेस पक्षाने केली असली बालिश विधानं करणं मला असं वाटतं हे आजच्या दिवशी तरी त्यांनी करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे. अजित अभ्यंकर आपल्यासोबत आहेत पुण्याहून. अजित अभ्यंकर, ही सगळी चर्चा तुम्ही ऐकता आहात, तुम्ही स्वतः सहकारी आहात कॉम्रेड पानसरे यांचे. या प्रकारचा हल्ला काय काय तुमचं काय म्हणणं आहे? सगळ्यात पहिल्यांदा हा जो भीषण अशा प्रकारचा सुनियोजित हा भ्याड आला का म्हणतात मला कळत नाही. म्हणजे समजा शौर्याने केला असतं तर काय आपण त्याचा निषेध केला नसता का? हा हल्ला आहे आणि तो हल्ला अत्यंत नियोजित हल्ला आहे, त्यामुळे त्याचा मी सगळ्यात पहिल्यांदा तीव्र धिक्कार करतो. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की नरेंद्र दाभोळकरांच्या नंतर आता हे स्पष्ट झालेलं आहे की त्यांच्याकडे एक हिटलिस्ट आहे आणि ही हिटलिस्ट जी आहे ती हिटलिस्टवरची नावं ते टिक करत चाललेले आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये नरेंद्र दाभोळकर यांच्या नावावरती अशीच एक टिक एका वेबसाईटवरनं केली गेली होती. ते महाराष्ट्रामध्ये त्याचा संपूर्ण चर्चा झालेली आहे. ती फक्त महाराष्ट्र पोलीस सोडून सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्रातल्या पोलिसांना यातलं काहीही कळत नाही आणि त्यांना काही माहिती करून घ्यायची इच्छा पण नाही आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे प्रशासन आहे आणि विशेषतः पोलीस प्रशासन आहे आणि जे सरकार याच्यापूर्वी होतं आणि आत्ताचं जे सरकार आहे ते याबद्दल पूर्णपणे संवेदनशून्य आहे. त्यांना स्वातंत्र्य, लोकशाही, समाजवाद ही मूल्य याच्याबद्दलचं घेणं देणं नाही आहे. नरेंद्र दाभोळकर ज्या कायद्यासाठी लढत होते त्यांना त्या कायद्याला ज्यांनी सातत्याने विरोध केला, 10 वर्ष काय 15 वर्ष विरोध केला, ते लोक आता सत्तेवर आहेत. आता या सगळ्या प्रशासनाला काही मूल्य असतात आणि त्या मूल्यांच्या आधारे राज्य चालत असतं याची कल्पना नाही आहे. आणि म्हणूनच राजकीय वैचारिकदृष्ट्या
एक पॉलिटिकल इंटेलिजन्स ज्याला म्हणतो, त्या पॉलिटिकल इंटेलिजन्सच्या पद्धतीनं हे राज्य चाललं पाहिजे अशी त्या प्रशासनाला कल्पना नाही, अशी त्यांची धारणा नाही, अशी त्यांची कार्यपद्धती नाही, तशी ते समजण्याची कुवतही नाही त्यांची. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या हल्ल्याचे बळी ज्यांच्याकडे अशा प्रकारचं सुनियोजित आणि गुप्तपणाने कटकारस्थान करण्याची क्षमता आहे, अशा ज्या उजव्या शक्ती आहेत की ज्यांनी महात्मा गांधींचा खून अशा सुनियोजित पद्धतीनं केला, तेव्हा अशा ज्या शक्ती आहेत त्या शक्तींचे बळी हे पुरोगामी व्यक्ती किंवा पुरोगामी संघटना हे होत आहेत. आणि असे अनेक नावं पुढे हिटलिस्टवरती असू शकतील. ती झाल्यानंतर अर्थातच पोलीस तिथं दाखल होतील, परंतु त्याच्या आधी कुठलाही पॉलिटिकल इंटेलिजन्स ते कधी मिळवणार नाहीत याची मला 100% खात्री आहे. महाराष्ट्राची ही जी पुरोगामी परंपरा आपण म्हणतो, ती पुरोगामी परंपरा चालवण्याची जबाबदारी फक्त पोलिसांची नाही आहे, ती राज्यकर्त्यांची आहे. ती याच्याही पूर्वीच्या राज्यकर्त्यांची होती, परंतु त्यांचा संबंध वाटेल त्या राजकीय तडजोडी कोणाशीही करणे आणि आपली भ्रष्टाचाराची यंत्रणा चालू ठेवणे एवढ्यापुरताच होता. आणि आता जे राज्यकर्ते तर खुलेआम त्या विचाराचेच आहेत, तेव्हा त्यांना तर हा परंपरा चालवण्याचा प्रश्नच नाही. भारतीय घटनेमधले धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे शब्द त्यांनी ज्या शिताफीनी काटण्याचा एक सगळा प्लॅन केलेला आहे, तो आता आपण या 26 जानेवारीला काय होता तो पाहिला. तेव्हा महाराष्ट्रामध्ये याच्यापुढं आम्ही हे सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे पुरोगामी चळवळ मागे जाणार नाही. ह्या पुरोगामी चळवळीतला एक एक मनुष्य यांनी जे जे काही आत्ता त्याग केलेला आहे आमच्या नेत्यांनी, त्याच्यामधून प्रेरणा घेऊन आम्ही सगळे दाभोळकर, आम्ही सगळे पानसरे म्हणून पुढे येऊ. आणि आता काय तुम्ही जास्तीत जास्त भीती काय दाखवताय, आम्हाला ठार मारण्याचीच भीती दाखवताय ना. आता आम्ही सगळेजण त्या तयारीनेच उतरलेलो आहोत. त्यामुळे ही तयारी घेऊन आपण ही घटना जी आहे ती घटना अर्न केली पाहिजे असं माझं मत आहे. वी हॅव टू अर्न अवर कॉन्स्टिट्यूशन. ती आपल्याला खूप फुकटात मिळालेली आहे. स्वातंत्र्यानंतर आपल्याला या मूल्यांसाठी या पिसाट शक्तींशी पुरेसं लढावं लागलेलं नाही आहे. ते आपल्या वतीनं गांधी, नेहरू, आंबेडकर, कम्युनिस्ट हे सगळे एकत्र लढले, पण त्या या शक्तींशी, परंतु तितकी ती लढाई निकराची झाली नाही. ती निकराची लढाई आता आपल्याला करण्याची वेळ येणार आहे आणि ती तयारी आता पुरोगामी शक्तींना ठेवावी लागेल. याच्याशिवाय दुसरा इलाज नाही. त्याच्यासाठी या यंत्रणेमध्ये जेवढे काही पुरोगामी आपल्याला सहाय्य मिळेल तेवढं घेण्याचा प्रयत्न करायचा, परंतु त्यांच्याबद्दल तक्रारी करणं हे म्हणजे स्वतःची बोटं फक्त कपाळावर आपटून ती मोडून घेण्यापलीकडे काही साध्य होणार नाही. वर्षा भोसले, अजित अभ्यंकरांचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा. ते असं म्हणाले की राज्यघटनेसाठी आपण काहीच सोसलेलं नाहीये, काही किंमत मोजलेली नाहीये. आता किंमत मोजावी लागेल. राज्यघटना आपल्याला फुकटात मिळाली आहे, पण जी मिळाली आहे त्यातले सुद्धा धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हे 2 शब्द नको अशा प्रकारची आत्ता चर्चा सुरू आहे. आणि नवीन सरकार हे त्याच्या अनुषंगानं राज्यघटनेवर हल्ला करत आहे असा आक्षेप असतो. त्याचा उल्लेख काही प्रमाणामध्ये अजित अभ्यंकरांनी केला. काय म्हणणं आहे? नाही, हा विषय खरं आजच्या चर्चेचाच नाहीये मुळामध्ये. मला असं वाटतं की त्या विषयावरती पुन्हा नाही, एकदा हा वेगळा- आजच्या चर्चेचाच नाही, विषय आहे. कारण मला- धर्मनिरपेक्षता हे राज्यघटनेमधलं जे महत्वाचं मूल्य आहे त्याच्याच अनुषंगाने हे सगळं सुरू आहे. नाही, आजचा पानसऱ्यांवरती झालेला हल्ला हा निश्चितपणे निषेधार्ह आहे. आणि अशा प्रकारच्या शक्ती जर फोफावत असतील तर त्या शक्तींना अटकाव करणं, त्यांना योग्य तो शिक्षा होणं ही वर्षा भोसले, काळाची मला गरज आहे. एकच सांगा, राज्यघटनेमध्ये धर्मनिरपेक्षता हा शब्द त्या प्रिॲम्बलमध्ये असावा की नसावा? असायला पाहिजे, निश्चित असायला पाहिजे असं म्हणणे डॉक्टर